नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीच्या या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून. मंडळी, खूप छान वाटतंय की कालच्या भागामध्ये ही छोटी छोटी बच्चे मंडळी या मंचावरती आलेली आहेत आणि त्या निमित्तानं त्यांचे सेलिब्रिटी पालक सुद्धा या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या थुकरटवाडीच्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा क्रिश. बघूयात पुढे. अरे बाप रे बाप, बाप रे बाप, तुम्ही इथे काय करताय मिसेस ओबामा? मिसेस ओबामा नाही हो, मी किसन. हा, एक मिनिट. क्रिश म्हणजे मी ज्याची मुलाखत घ्यायला इकडे अमेरिकेहून आले तो सुपर हिरो तू आहेस? अहो, मी कुठला सुपर हिरो? हे समोर बसलेत ना, तेच सगळे सुपर हिरो. हा, मग काय ना सुपर हिरो? महाराष्ट्राचं केवढं प्रेम आहे माहिती का त्यांच्यावर? खरंय. आणि सुशांत शेलार ते स्पायडरमॅन आहेत. म्हणजे? नेट शिवाय त्यांचं काय होतच नाही, सतत चॅटिंग. आणि अरविंद जगताप ते मिस्टर इंडिया आहेत. म्हणजे त्यांची इच्छा असेल तरच ते प्रकट होतात, नाही तर गायब होतात. बरोबर आहे. आणि स्वप्नील जोशी ते सेल्समन आहेत. काय? कुठं काय विकायचं ते त्यांना चांगलं माहिती. आणि मी तू डॉबरमॅन. तुम्ही महिना पाठव डिडोर. कुठला डोर? द्यायला गेलं, अपमान करून घेतला. पण खरंच तू खूपच हुशार आहेस ग. ग नाही ग, मी पुरुष आहे. अय पोरी, ते चिंपाट तोंड्याशी काय बोलत बसले? अरे तुझा बाप आहे इकडे, बापाशी बोल. डॅडी कसे आहात तुम्ही डॅडी? मस्त मस्त बाळा. तू कशा बेटा सोन्या माझ्या? मी मस्तच आहे. डॅडी मला सांगा, तुम्ही जो शोज लावत होता तो लागला की नाही? बस बाळा, मशीन तयार झालंय. थोडासा वायरिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. एकदा का वायरिंग झालं ना की मशीन रेडी असणार आहे, लक्षात ठेव. मला घेऊन चला ना वायरिंग साठी. हा, याला नेणार मी आहे. ITI केलंय. अरे काल समजलं ना ITI कळत. आता ITI नाव काढलं तर नेणार नाही, लक्षात ठेव. ITI केलंय या पोरांनी. याला घेऊन जा. हा, तुम्ही मला एकदा सांगितलं होतं की गावामध्ये एक एलियन आलाय. तो सापडला की नाही सापडला? तो त्याच्या शोधात तुम्ही आहे. मला जाम डाऊट आहे का तो एलियन याच ठिकाणी आहे. अरे हा स्टूल सारखा का पुढे जाते? रिमोट ITI अंबरनाथ. मी डॅडी, हा, तो एलियन सापडणार कुठे? एलियन वगैरे असं काही नसतं. ती अंधश्रद्धा आहे. काही नसतं. सासूबाई, पाहुणेसनी जरा चहा ठेवावं म्हणलं. हे बघूला ठेवू का? एक मिनिट. ओ माय गुड गॉड, मी काय बघतीये हे? हा कोण आहे निया माकड रेनकोट घातलेला? ए बाया, मी निळा माकड नाही, मी परग्रहवासी आहे. परग्रहवासी? हे मावशी. नाही, त्या म्हणाला परग्रहवासी. ती वाशीची पगार आहे मावशी. ते पटकन बोलताना परकर मावशी असं ऐकले. नाही, मी ह्या घरची सून आहे. तो का ते आहे की नाही, त्यांची बायको. हे कोण आहेस पण? ते बाबा आहेत माझे. त्यांनी माझ्या मावशीशी लग्न केलं. एक मिनिट. ही मावशी अशी निळी काय पण? अगं ती शाही खानदानातली आहे. नॉनसेन्स सोडून दे, नॉनसेन्स. चल इथं फालतू गप्पा करत बसू नको. मी तुला माझ्या लॅब मध्ये घेऊन जातो. मोठे लॅब दाखवायची आहे. चला आपल्या घरी. पण डॅड, तुम्हाला संशय नाही येते का कदाचित ती एलियन हीच असेल? एलियन वगैरे असं काही नसतं. सगळी अंधश्रद्धा. तू आज जा ग. मी जाणार नाही. तू आज जा ग.
मी आज जाणार नाही. अगं तू आज जा, माझा ऐक. मी जाणार नाही म्हणजे नाही. हे बघ, आतमध्ये रात्रीचा भात फोडणी घालून ठेवलाय. अगं बया, खरंच वय आलेस मी. फोडणीच्या भातावर हे परग्रहावरची माणसं फोडणीचा भात खातात. खात असतील डॅडी. हा आदिती सारंगधर नाही सकाळी चहात काकड्या बुडवून खाते. हा मग डाएट करते ना ती. हो पण तिला कोणीतरी सांगा की पोतभर भरून काकड्या खाल्ल्याने डायटिंग होत नसतं म्हणून. सगळं 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 सोड. चल 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 पटकन पटकन. आपली लॅब, अरे मोठी लॅब आहे, तुला लॅब दाखव. चल पटकन चल. ओके डॅडी, हा. लेट्स गो. आणि ऐ, चल तू पण चल ना, वायरिंग करायची ना. हो हो हो. सासूबाई, सासूबाई, रातच्या कालवणाला दोडका करू का? कर आणि मर एकदाची. काय मावशी, ओ मावशी, तुम्ही असं हुसहुस का करताय? अगं काय झालं माहितीये का, ते किचन कट्ट्यावरनं वर उठा बत्तीशिक पडला खाली. पायावर? नाही नाही, माझ्या शिफ्टीवर. शेती चल इकडे 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 आपली लॅब. लेकराला घेऊन चल. What? चलच्या आधीच वेलकम 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 टू माय लॅब. ही वायरिंग तुला ठीक करायची जमेल ना? हाँ, जमेल ना? मैं अपने पापा से सीख के आया हूँ. पितृदेव संरक्षणम. अरे ते हॅरी पॉटर कुठं घुसळून आलं, हे जमल का नाही तेवढं सांग. मैं अपने पापा से सीख के. नाही ते माहिती आहे मला, बाबा शिकाय जमल ना? हा. लगेच ताबडतोब कर, मी मीटिंग मध्ये आहे. चल. हाँ, हाँ. तू अमेरिकेमध्ये काय करते? मी माझ्या डॅडीचा बिझनेस सांभाळते. अच्छा, कुठला? डेंग्यू कंट्रोल. अच्छा, औषधं बनवता तुम्ही? नाही नाही, आम्ही चौकात उभं राहून मच्छर मारायच्या बॅट घेतो. कडाक. तू काय करतो? आमचा पण बिझनेस आहे, पारंपरिक बिझनेस आहे. अरे वा, कसला? ते फ्लोअर मॅनेजमेंट. अच्छा, मग तुम्ही कार्पेट्स बनवता? नाही नाही, ते पिठाची गिरणी असती ना, त्याचं पीठ सांडतं नाही का आजूबाजूला, ते गोळा करतो भाकरी बनवायला. तू क्रिसला बघितलंयस का रे? अरे बघायचं कशाला, मीच आहे क्रिश. मी क्रिस म्हटलं, ग्रीस नाही. चेष्टा नको ना करू. अगं चेष्टा नाही करत, खरंच मी क्रिश आहे. पण मला नाही वाटत तू क्रिस आहेस. तुला बघायचंय? हो. डोळे बंद कर. ठीक. हा. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 बाप रे बाप, आय कांट बिलीव्ह. कुणाचं काय झालं? नाही नाही, म्हणजे मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. अगं मीच क्रिश आहे. बाप रे, म्हणजे तू उडू शकतोस? कॉमेडी बरी नाही केली तर तू पण उडू शकतो. ए, तू क्रिशस म्हणजे तुझ्याकडे पावर असेल ना? हाय ना. ही बघ, हे काय? ही तोंडाला लावली पावडर. पावर नाही रे, पावर पावर. पावर. अरे आहे ना. हा? हो, दाखवतो तुला. हो हो. बघ, आता हा स्टूल मी माझ्या पॉवरनी उडवणार. हो. मग ए बापरे, हे सगळं किती भारी आहे रे. पण
तुझा दुसरा हात कुठे आहे? खाली आहे. तुला काय करायचंय? तू फक्त जादू बघ ना फक्त. हो, हो. चौकशी किती करते तू? बापरे हा? क्रिश तूच खरा क्रिश आहेस. ओके झाला रे. हे झोपायला आला का इथं? झालं का वायरिंग? ओके. ए तू कोणा डोम कावळ्या? मी किसन. हा? तू मगाशी वेगळा दिसत होता तू. ते हे माझा बर्थडे आहे ना म्हणून वेगळे कपडे घातले. हा डॅड हा खरा क्रिश आहे. झाला का? प्रॉब्लेम सॉल्व झाला का? हो, काय झालं होतं? ही सगळी वायरिंग जी आहे ना हा ती उंदराने कुरतडून टाकली होती. माय गॉड. पण ती आता वायरिंग टाकली ना नवीन? नाही का? मी उंदरांना कैरी खायला दिली. का? म्हणजे कैरी खाऊन त्यांचे दात आमतील आणि मग ते वायर चालू शकणार नाही. अबे अबे हुकेल. त्याच्यापेक्षा नवीन वायरिंग टाकायची होती का नाही? नाही नाही मग? नवीन वायरिंग टाकली तर उंदर त्याला पुन्हा कुरतडतील. पण कैरी दिल्यामुळे आता त्यांचे दात आंबले मग अरे. ते वायर नाही चालू शकणार. अरे पण त्या उंदरांना बंद करायचं ना पिंजऱ्यात. पण पिंजऱ्यात तर पोपट असतात ना, मग पोपटांना कुठे ठेवायचं? अरे काय प्रॉब्लेम आहे तुझा? हे झालं की नाही आता व्यवस्थित? हो. व्यवस्थित झालं ना? मैं अपने पापा से सीख के नाही आया ते ना मला देते बाबा शिक्या. तू अजिबात बोल नको. आता बघ आता हे मशीन दुरुस्त झालंय. आता मी कोणाचा पण भूतकाळ बघू शकतो. चालू कर मशीन. हो. चालू कर. आता मला मकरंद अनासपुरेचा भूतकाळ बघायचा आहे. हा. दाखव. मकरंद अना पुरे. मकरंद अना पुरे. मकरंद अना. हा, चल पुरे पुरे कर आता. ते लाव पहिले भविष्य लाव. हा. हा या डिस्को डान्सर होता मकरंद अनासपुरे. हो, ते खूप मोठे डान्सर आणि कोरिओग्राफर होते. हा मागच्या जन्मात एवढा सगळ्यांना डान्स शिकवला की या जन्मात त्यांच्याकडे काही उरलंच नाही. आणि ते आहे ना ते इच्ची बड एक आहे ना ते स्टेप. नाही नाही मग? ती स्टेप ते सगळ्यांना देत होते. घे घे पण कोणी घ्यायला तयार नाही. म्हणून ती राहिली चुकून. हा हा चला आता मला सुशांत शेलारचा भूतकाळ पाहायचा आहे. ठीस. कोण आहे? हे जुने कपडे घेऊन भांडी देणारी बाई. त्याचा काय संबंध आहे? मागच्या जन्मी सुशांत शेलार त्याच होत्या. कारण त्या बायका सुद्धा स्वस्तातल्या साड्यांवरती भांडी देत नाहीत. और सस्ती चीजों का शौक ये भी नहीं रखते. अरविंद जगताप. हाँ. हो, कस काय? अरविंद जगताप सर हे मागच्या जन्मी कबूतर होते. ते पत्र पोहोचवायचे. म्हणूनच ते या जन्मात पत्र लिहितात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात. वाह क्या एक बात. गोष्ट महत्वाची हाँ. तुम्हाला म्हणून सांगतो. मैंने प्यार किया पिक्चर मध्ये सुद्धा जे कबूतर आहे ते अरविंद सरच होते. जा जा टंग डंग डंग डंग. जा, जा. बस कर ना. हे नाही कामाचं. तू तुला ना वाक्य 2 असतात ना. ऍडिशन 20 वाक्याचे आहे. तू ये इकडे कामाचं काय. चल आपल्या बाबाजी. हा तेच माहित नाही मला बाबाचे. आता बिलकुल बाबाला त्रास नको देऊ. हा स्वप्नील सरचा भूतकाळ काय आहे? स्वप्नील सरांचा. हा. एक मिनिट.
हो स्वप्नील सर मागच्या जन्मात बॉक्सर होते. कस काय? बॉक्सिंग खेळताना त्या जन्मात जे नाकावर बसलंय रक्त ह्या जन्मात पण गळतंय. अरे यार क्या बात है. ओ वा, ही मशीन तयार झाली. हे बघ इकडे हा. इकडे इथं ट्रायल होती ट्रायल. आता मला एक खास मशीन बनवायची आहे. भविष्य सांगणारी मशीन. नाही, एवढी रिॲक्शन नाही आवडत तुझ्या का? का नाही बनवू शकत? मला नाही. ए खोटं बोल नको. तुझी अख्खी डायरी बघितली मी. त्याच्यावर सगळं नोटेशन आहे. काय हा अख्खी डायरी वाचली? पूर्णच्या पूर्ण मागचं पान पण वाचलं. बापरे, सांगू ना मग? नाही नको. अर्ध्यांचे मेसेज तुला पण येत आहेत. तू बस. तुला भविष्य बघणारी मशीन माझ्यासाठी बनावं लागल. त्याच्यातून मी मला पाहिजे तसं माझं भविष्य घडवीन. नाही नाही हे नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. एक मिनिट. ए घेऊन या रे, घेऊन या याची फॅमिली. चल चल. आय शाबास. हा? अरे बापरे, म्हणजे हे दोन तुमच्या घरातच लपलेले होते. हा काय आता काय सापडलं रे? जब तक तुम्हारे हाथ चलेंगे तब तक इनकी सांसें चलेंगी. हाँ इनको तो के सामने मत नाचना माँ. मुर्द्या मी नाहीच नाचणार आहे, पण तू तो फॉर्म्युला यांना द्यायचा नाही. नाही द्यायचा. नाही देऊन टाकलो. चाल चल पटकन. जादू इकडे. आम्ही ती मशीन बनवू, पण तिचा खर्च खूप आहे. किती साधारण? 6 लाख रुपये. 10. हे 10 आहेत? आमच्या इकडे असेच 10 असतात. 10 लाख रुपये. ठीक आहे. 10 तर 10. एकदा मशीन बनवून घेऊ आणि मग पाहिजे तेवढ्या नोटा छापत बसू. हा चल बनव. ठीक है. हे मशीन मैं अपने पापा से सीख के आया ते हूं. माहित नाही मला. अंबरनाथ चाय के हा सगळं अंबरनाथ सगळं. तो बनव पटकन बनव पटकन बनव. मैं बनाऊंगा मशीन. इकडे इथे डोकं ठेव. कम ऑन. झाली का? हो ते पापाचं राहू दे. मशीनचं काय? हो भविष्य सांगणारी मशीन तयार झाली. येस. राऊत गाडान. एक मिनिट. काय? ही मशीन आहे. ह्याच्यामध्ये 2 रुपये टाकले की मग ही भविष्य सांगते. ओके. संपूर्ण भविष्य. भविष्य. वजन 72 किलो. भविष्य. आज आपको जरूर चूना लगने वाला है. 10 लाख रुपये दिले. 10 लाखात हे बनवले. हा हा हा. तू मेला. एक मिनिट थांबा. मेला काय? एक मिनिट थांबा. तुम्हाला सगळ्यांना मला एक सांगायचं आहे. हा. आता पितृदेव पण संरक्षण नाही करू शकत. त्यामुळे पळा. डॅडी अरे काय चाललंय हे सगळं? क्रिश अरे काय करतोयस तू? एवढं सगळं तुझ्या डोळ्यात देखत झालं आणि तू काहीच करत नाहीयेस. कर काहीतरी. नुसता कमरेवर हात ठेवून असं उभा राहू नकोस. नाही करू शकत. का? मगाशी उडी मारली तेव्हा लेंगाची नाडी तुटली. मार मग.
एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. लगेच आपण गप्पांना सुरुवात करणार आहे आता. इंद्रायणी, तू कितवीला आहेस? मी 9th आहे. हो, तू 9th आहेस. मग यांनी इतकं सुंदर आम्हाला एक कला दाखवली. तुला कशाची आवड आहे? मी म्युझिक मध्ये. तुला पण म्युझिकची आवड आहे? वाव, मग 2 म्युझिक डिरेक्टर घरातच आहे असं म्हणायला हरकत नाही. मग तुला ऍक्ट्रेस व्हायची इच्छा आहे का, किंवा व्हावं असं वाटतं का? कधी कधी वाटतं, पण मग ते चेंज होत राहतं. एक फिक्स नाहीये सध्या. बाबांचे एवढे सगळे सिनेमे, तुला सगळ्यात जास्त कुठला आवडलाय? मी नाही बघितलेत सिनेमे. बाबांचे? आम्ही तर बाबांचे सिनेमे पाठच करून ठेवलेले आहेत. नाही, ते कधी कधी इमोशनल सीन्स असले की मी ते प्रॅक्टिकली बाबाला म्हणून बघते सिनेमा. तर इमोशनल सीन असले की मला खूप. म्हणजे तिने दे धक्का बघितला आणि ती खूप रडत होती. मग त्यामुळे ती मी बघितलेला उलाढाल बाबाचा. उलाढाल बघून झाल्यावर मी कुठचाच नव्हता बघितला. उलाढाल नंतर नाही बघितलं नंतर? हा, नंतर तो त्याला वेगळे नट आवडू लागले. हा चांगला मुद्दा आहे, हा चांगला मुद्दा आहे. तुझा आवडता हिरो कोण मग? नाना पाटेकर. नाना पाटेकर सर. वा 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 वा, क्या बात आहे. इंद्रायणी, मग आता तू लॉकडाऊन मध्ये काय काय छंद जोपासलेस, काय काय केलं? ऍक्च्युली खूप असा टाइम भेटलेला म्हणून मी म्युझिक मध्ये म्हणजे अजून 2-3 नवीन नवीन गाणी शिकले. थोडं क्राफ्ट वगैरे मध्ये. अरे वा. आणि अभ्यास कसा वाटतो? अभ्यास आवडतो का? अभ्यास म्हणलं की तिने स्माइल दिली आम्हाला. हसलीस. साधारणपणे अभ्यास हा बऱ्याच मुलांना आवडतच नाही, हे मला माहिती आहे. पण ते स्वाभाविकपणे ना, म्हणजे कसं नाही. आणि तिचं मला सरळ ती सांगते की बाबा काळजी करू नको, तुझी मी फीस काही वाया जाऊ देणार नाही, नापास होत नाही एवढं लक्षात. आता येणार आहे आदिती तुमच्याकडे. तुम्ही ज्याच्यासाठी आलाय तो आहे का इकडे? त्याच्यासाठी आलाय तो कलिंगड आणायला गेला. वाव, ये घेऊन ये आम्हाला सगळ्यांना. मला एपिसोडच्या सुरुवातीपासून फिलिंग असं येतं की आदिती आली आहे आणि तो तिला घेऊन आला. तो खाली आहे, तो आदनमधनं फक्त विचारला बरं येतो की बरं आहे ना, सगळं नीट चाललंय ना, काय खायचंय का वगैरे, काय खायचंय का वगैरे, तिला विचारतोय तो. अरीन, तो काका बघ काय विचारतोय. अरीन, हाय. हाय. छोटा हॅरी पॉटर वाटेल तू जर चष्मा लावलास तर. आहे ना, तसा त्याचा एकदम छान लुक आहे, एकदम भारी केस बीस, एकदम भारी. तुला काय आवडतं? गाणं येतं, डान्स येतो, काय येतं तुला? हॅलो, डान्स येतो का तुला? डान्स येतो? नाही. मग ड्रम आवडतो वाजवायला. बरेचसे म्युझिशियन आज एकत्र आलेले. तसं मला वाटतं की साधारण 25 वर्षांनी जर परत एपिसोड झाला तर म्युझिशियन्स खूप असतील इकडे, मला असं वाटतंय. आणि त्याला ना म्हणजे टू माय सरप्राईज काय झालं, कामाच्या ह्याच्यामध्ये गडबडीमध्ये मी त्याला फार कमी वेळ देऊ शकायचे, पण आता लॉकडाऊन मध्ये इतका वेळ देता आला ना, त्यामुळे त्याला काय येतं ना हे मला त्या 9 महिन्यात इतकं छान कळलं. तो स्वतः 4 वर्षाचा मुलगा कांदा कापून, कांदा वाकडा तिकडा किंवा ओबडधोबड कापतो, कांदा कापून तो ऑमलेट बनवतो एकटा. आणि प्लेट मध्ये असं सर्व करतो, आणि बाबा आणि फोक आणि स्पून असं बाजूला ठेवून सर्व करून तो बाबाला, बाबा तुला ब्रेकफास्ट ऑमलेट हे अवघड आहे पण एवढ्या लहान वयात करणं. म्हणजे ही बेकिंग करते, बाजूला आम्ही असतो उभे. नाही बरोबर आहे, अर्थात पलटी करायला आम्हाला लागतं, पण ते ऑमलेट घालणार, त्यात दूध घालून ते व्यवस्थित बीट करणार, ब्लॅक पेपर घालणार, नंतर सगळं त्याला माहिती. आणि त्याला खूप आवडतं जेवण करायला. ही लव्स कुकिंग. त्यामुळे भाज्या ना अख्ख्या पाव किलो, अर्धा किलो तो मला कात्री येते माझ्याकडे भाज्यांची. अख्ख्या लॉकडाऊन मध्ये मी त्याला कामाला लावायचं, हे चला कुठली भाजी खायची? भेंडी, फरसबी, फ्लॉवर. अच्छा, वा वा. आता येणार आहे पुढे कबीर. मागाशी एक सेल्फी काढताना मी तुमची गंमत बघितली, ती जरा दाखवा ना. कसा चेहरा केला सेल्फी? तुम्ही सेल्फी तो दाखवा, तो सेल्फी काढाच ना परत. हा कॅमेरा कसा चेहरा केला? मस्त आहे कबीर, सुंदर. असं आवडतं का त्याला? साधे मला कोणी असं खूप वर्षांनी भेटलं, कसा दिसतो ग मुलगा विचारलं तर दाखवण्याला एकही फोटो नसतो, कारण सगळे असेच चेहऱ्याचे फोटो. तर एरवी नाही दिसत असं म्हणूनच मला फोटो दाखवावे लागतात, कारण असेच असतात सगळे फोटो. कबीर, तू कितवीला आहेस? फर्स्ट स्टँडर्ड. आणि आता शाळा तुझी पण आता बंदच आहे, मग तुला काय वाटतं, शाळा सुरू व्हायला पाहिजे का नको? मला असं वाटतं की सुरू व्हायची, पण जास्त पण नाही. म्हणजे
मध्ये मध्ये यायला पाहिजे शाळा. वा म्हणजे शनिवार रविवार टाईप. वा वा शनिवार रविवार शाळा पाहिजे. मग तुला काय आवडतं पुढे, तुला काय व्हायचंय, काय ठरवलं तू? फुटबॉलर प्रोफेशनल. प्रोफेशनल फुटबॉलर व्हायचंय वा त्याला. वा 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 वा. तू फुटबॉलच्या मॅच बघतो सगळ्या? मी बघतो आणि खेळतो पण. खेळतोस पण? मग सगळ्यात आवडता तुझा कोण आहे फुटबॉलर? मेसी. हा? मेसी. हो. क्या बात है, क्या वा बात है. वा वा वा. आणि तुला ऍक्टिंगची आवड आहे असं मला वाटतं बघताना. तुम्ही सांगालच अर्थात घरचे. मला असं वाटतं तू चांगला ऍक्टिंग पण करू शकतोस. मी ऍक्टिंग करू शकतो पण मला हसायला येतो मध्ये. मी ऍक्टिंग करू शकतो पण मला हसायला येतं. मग तो हवा उद्यामध्ये येऊ शकतो. हा. मध्ये मध्ये इथे ऑन स्टेज असलेलं चालतं. आणि हे तर हसायलाच असतं तिकडे. त्याच्यामुळे तू येऊ शकतो इकडे. एकदा ना मला आईने म्हणाली मला की मला ऍडसाठी विचारलं होतं. मी पहिल्यांदा जात होतो तर तिने मला रिहर्सल घेतली घरातल्या घरात. हा. आणि मी त्याच्यामध्ये हसायला लागलो म्हणून मग नाही घेतला ऍड मध्ये. मला नाही घेतलं ऍड मध्ये. मग मला नाही घेतलं ऍड मध्ये. मंडळी, सिस्का LED वापरा आणि करा विजेचा वापर एकदम 70% कमी. बरीच वर्षे चालणाऱ्या या LED सह कमी करा तुमचं वाढलेलं विजेचं बिल. सिस्का LED, लाईट इयर्स अहेड. मंडळी, पालक आपल्या मुलांची नेहमीच काळजी घेतात. त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आता मुलांना नेहमीच असं वाटतं की आम्हाला ही गोष्ट तुम्ही दिली नाही, ती गोष्ट तुम्ही दिली नाही, तुम्ही खूप कंजूष आहात. पण त्यामागे कदाचित त्यांचे काही उद्देश असू शकतात. पण आता इथं खरंच असा एक काटकसरी बाप येणार आहे. बघूयात मग आता त्याच्या मुलाला त्याच्याविषयी काय वाटतंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, गायत्री दातार आणि अंकुर वाढवे. धारदार माणूस दमदार, राजाचा जिगर, पब्लिक फिगर, करतोय जिथं बी शिरतोय, धिंगाणा होतोय तिथं. नाद करा पण आमचा कुठं, नाद करा पण आमचा कुठं. आलात ऑफिस मधनं? आलो. येताना मला गजरा आणायला सांगितला होता. हा, आणलाय? बघू कुठे कुठे गजरा कुठे? नवऱ्यापेक्षा तुला गजरा महत्वाचा आहे? अगं तुझा नवरा एवढा ऑफिस मध्ये थकून भागून घरी आलाय, त्याचं कायच नाही तुला. आला ना नवरा, आला घरी. पण नवऱ्याला केसात माळता येणार आहे का मला? नाहीच आणलाय ना. हा असाच चेंगटपणा आहे तुमचा कायमचा. आयुष्यात कुठली हौस नाही नि मौज नाही. हे असं बोलत जाऊ नको बरं का. म्हणे हाऊस केली नाही. बघ तुझी हाऊस होती का नाही आकाश पाळण्यात बसायचंय म्हणून? केली की नाही पूर्ण? आकाश पाळण्यात तुला बसवलं का नाही? हो केली तर पूर्ण. आकाश पाळणा सांगून शेजारच्या बिल्डिंगच्या लिफ्ट मध्ये बसवलं होतं मला. नाही पण मज्जा सेम येत होती का नाही? खाली वर खाली वर खाली वर. हे म्हणजे असं झालं, मी तुम्हाला म्हणलं थंड हवेच्या ठिकाणी मला न्या, तर घरातल्या रेफ्रिजरेटर मध्ये मला बसवाल. आयडिया भारी आहे. गप्प बसा तुम्ही. तुम्हाला ना किंमतच नाहीये माझी. अगं अशी कशी किंमत नाही म्हणतेस? तुझी तर किंमत लाखात आहे, कोट्यात आहेस तू. हो का? मग मला सांगा, समज तुम्हाला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली आणि त्याच दिवशी मला किडनॅप करून घेऊन गेले आणि मला परत देण्यासाठी म्हणून 1 कोटी रुपये मागितले, तर तुम्ही काय कराल? नाही पण असं कसं का होणार? एका टायमाला एकाच दिवशी एकाच वेळेला मला 2-2 लॉटऱ्या कशा काय लागतील? हो नाही हो, मी 1 कोटीच्या एकाच लॉटरी बद्दल बोलतेय. ती एक लॉटरी झाली, पण तुला गुंड किडनॅप करणार म्हणजे माझ्यासाठी ती लॉटरीच झाली दुसरी. याचा आल्याने एकदम सगळंच नाचून देणार आहेस का? ह्या डान्सच्या स्टेप आहेत का नाही अशा हळूहळू वापरायच्या, पुरवून पुरवून. आमच्या शाळेत की नाही धावण्याच्या स्पर्धा आहेत. मला की नाही हा 7,000वाला बूट पाहिजेत, काट्यावाला. किती हजाराचा? 7,000चा. काटा आलं काय? त्या किंमत ऐकून मला काटा आल्यात बाबा.
एवढा महाग कुठं बूट असतोय का? तुझ्या बापाने पण घातला नव्हता आजपर्यंत 7,000चा बूट. 10वी पर्यंत आणवानी शाळेत जात होतो मी. माझ्या बापाने अजून चप्पल घेतली नव्हती मला. तुम्ही तुमच्या बापाचा राग माझ्या मुलावर काढू नका. त्याची स्पर्धा आहे ना शाळेत, त्याला घेऊन द्या ना. 7,000चा बूट आहे. हो ना बाबा. अहो त्या तिखे सरांनी का नाही त्यांच्या पोरासाठी पण बूट घेतलाय. आता तो स्पर्धेत जिंकला आणि मी हारलो तर मग काय करायचं? हे बघ बाळा, असं स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी एक नाही, पायात महाग बूट असून चालत नाही. मनात जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. आता ते सचिन तेंडुलकर बघ, त्यांची बॅट चांगली होती म्हणून ते एवढे रन काढत नव्हते. त्यांच्या मनात जिद्द होती, चिकाटी होती, म्हणून ते यशस्वी झाले. तुम्ही गप्पा बसा. तुमचा हा चेंगटपणा ना मला चांगलाच माहितीये. माझ्याबरोबर पण तुम्ही असंच केलंय सुरुवातीपासून. त्या सिनेमातल्या हिरोईनी बिना मेकअपच्या कशा दिसतात आणि मेकअप लावून कशा दिसतात हे मला चांगलंच माहितीये. तुम्ही जर मला महागडा मेकअप आणून दिला असता तर मी तशीच दिसली असते, एखाद्या हिरोईन सारखी. लग्नाच्या आधी मला परी म्हणायचे. परी परी नसल ग ते, तू जा घरी असं म्हणत असतो. गप्पा बसा तुम्ही. हे असलं काहीतरी बोलण्यापेक्षा ना माझ्या मुलाचे जरा हट्ट पूर्ण करून द्या. त्याला घेऊन द्या ना तो 7,000चा बूट. अगं तू काय पण हट्ट करील. आता उद्या म्हणेल मला बाप बदलून पाहिजे, त्याचं का बदलून? तुला चालेल की? मला चालेल, तुमचं तुम्ही बघून घ्या. काय म्हणले? नाही, मला कसं चालेल असं म्हणत होते मी. बाबा गाणं द्या मला, गाणं. माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांकडे सगळे महागड्या वस्तू आहेत, सगळे अपडेट वस्तू आहेत. माझ्याकडे सगळ्यात स्वस्त. हे बघ बाळा, शांत हो. कसं असतं तुला सांगू का, आयुष्य जगताना एक नाही काय ऍडजस्टमेंट करावे लागतात बाबा. त्याची ऍडजस्टमेंट आता मी केली नाही का ऍडजस्टमेंट? कुठली ऍडजस्टमेंट केली? आता बघ ना, आमच्या गळ्यात जो खतरा बांधलाय, मी केली का तक्रार कधी? तुम्ही गप्पा बसा. तू काळजी नको करूस बाळा, आपण तुला पाहिजे ते सगळं घेऊया. मम्मी मला की नाही त्या स्नेलनं बघ लाईटवाला पेन घेतला ना, तसा पेन पाहिजे. ए बाळा, त्याला आधी लिहायला शिकायला पाहिजे. आपल्याला लिहिता येत नाही. आधी शिक लिहायला. आज तुझं अक्षर मध्ये ते रस्त्यावरचा चिकुल बारा एवढं खराब अक्षर आहे तुझं. तू काम कर, तू हा पेन घे. हा बघ किती मस्त पेन आहे. मी 4थीला पहिला नंबर काढला होता का नाही, त्यावेळी मला गुरुजींनी बक्षीस म्हणून दिलेला पेन. घे. बक्षीस म्हणून नाही, शाई भरायला म्हणून दिला होता तुम्ही, ते परतच दिला नाही. नाही अरे, खरंच त्यांनी दिलं होतं मला. बघ जरा, बघ त्या पेनाकडे बघ, कसा राजघराण्यातला पेन वाटतोय. शाही पेन. शाही पेन लिहायला याच्यातून शाही निघत नाही म्हणते शाही पेन. मला लाईटचा पेन पाहिजे. हे बघ ते काही तुला हे असलं पेन बिन देणार नाहीयेत. मलाही कधी महागडी साडी घेऊन दिलेली नाहीये त्यांनी आतापर्यंत. काय बोलतेस काय तू? आठव जरा, आठव. लग्नाच्या वेळेला तुला 5,000चा शालू घेऊन दिलेला, विसरलीस का तू? हो, 5,000चा 500 प्रिंट केलेलं, त्याच्या पुढे एक 0 ऍड करून दिलं होतं. तुला कसं काय कळलं का? त्याचं काय आहे ना, त्या साडीवरती काळ्या रंगाचं प्रिंट होतं आणि त्यावरती तुम्ही निळ्या रंगाच्या पेननी एक 0 ऍड केला होता. त्याच्यामुळे मला कळलं. साधं एवढं पण लक्षात येत नाही का तुम्हाला? खरं तर माझ्या लक्षात आलं होतं, पण म्हणलं ऑलरेडी माझ्याकडे निळा पेन होता. एका 0साठी 5 रुपयाचा काळा पेन कुठं घ्यायचा म्हणून ते कॅन्सल करून टाकलं. पाहिलंस बाळा तू, हा माणूस हा 5 रुपयासाठी एवढा विचार करतो. तुला कसलं लाईटचं पेन घेऊन देणार रे तो? बघ ना, एवढे चिंगट आहेत. मला तर वाटतं नाही बाबांनी मला जन्माला घातलंच नाही, कुठून तरी फ्री मधून आणलं मला. काय बोलते? अरे बाळा, तुला माहित नाही, तुला आठवत पण नसेल, लहान होतास ना एवढा. तू ज्या वेळेला जन्माला आला का नाही, मी एवढा खुश झालो होतो. त्या आनंदाच्या भारात मी सगळ्या शेजाऱ्यांना लाडू वाटले होते. सगळ्या शेजाऱ्यांना. आईला विचार तुझ्या. वाटले होते ना? मग पण तेव्हा आमच्या शेजारी एकच घर होतं आणि त्या घरात 2च माणसं राहायची. त्याच्यामुळे यांनी 2 लाडू घेतले आणि शेजाऱ्यांना वाटले. आणि सगळ्या नातेवाईकांना सांगत फिरले की शेजाऱ्यांना लाडू वाटले. मला शेजाऱ्याहून आठवलं, बाबाला सांगून फायदा नाही. त्या शेजारच्या शिंदे काकू आहेत ना, ते का नाही त्यांच्या मुलासाठी चांगला व्हॅनिला आईस्क्रीम आणून देतात.
मी बाबांना किती दिवसापासून सांगतोय मला पण आईस्क्रीमचा कोण द्या, आईस्क्रीमचा कोण द्या, पण आणतच नाहीत बाबा. जाऊ दे रे, तुझे बाबा खूप चेंगट आहेत, तुला नाही देणार ते आईस्क्रीमचा कोण. कोण म्हणलं? म्हणलं कोण? मी देऊ शकत नाही. कोण म्हणलं? कोण? बाळ माझं आणलंय मी तुला. कोण आणलाय? कोण आणला, कोण आणला, कुठं कुठं कोण मला थांब, 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 थांब. मला कोण आणला, बाबांनी मला कोण आणला, कोण तर आणला, कोण बाबा, दर? कोण कोण द्या, 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 कोण द्या, मला. नाही देणार मी. डोळे झाक. बाळा डोळे झाक. मला कोण आले आले मिळणार? आले 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 उघड. कोण कोण आणला? हा काऊन आणला बाबा? याच्यात आईस्क्रीम असते ती कुठं आहे? अरे कुठनं आणलंय माहितीये? एवढ्या लांब आणलंय ते आईस्क्रीम. इथे येईपर्यंत सगळं वितळून गेलं असतं म्हणून कोण आणला. मला याच्यामधलं व्हॅनिला आईस्क्रीम पाहिजे. मग फक्त कोण घेऊन काय करू? त्याच्यावरच पाहिजे तुला? हा. हो ग माझं बाळ एवढं. असं कसं विसरेन मी? ही आणली आईस्क्रीम वेगळी आणली थांब, बाबा. थांब, थांब. याच्यात आईस्क्रीम टाकायची. ठेवा, ठेवा, ठेवा. खा आईस्क्रीम मस्त पैकी खा. चाटून पुसून खा. बाबा आईस्क्रीम म्हणून तुम्ही याच्यात लाडू ठेवला? हा असंच असतं ते. आमच्या लहानपणी एक नाही आम्ही असंच खायचो मस्त. पण ह्याला काय अर्थ आहे? आईस्क्रीम थंड असतं, हा तुम्ही लाडू कसा दिलाय त्याला? थंडच पाहिजे ना. ओ ग माझं बाळ एवढं गुणाचं. जा पटकन जा. लाडू फ्रीज मध्ये 10-15 मिनिटं ठेव. चटकन गार होईल मग चटकन मजा येईल. आम्ही लहान असताना काय सेम टू सेम असंच करायचो. मला नको असला आईस्क्रीम. मला महागाचा आईस्क्रीम पाहिजे, व्हॅनिला आईस्क्रीम पाहिजे. मी नाही खाणार आहे. हो हो बाळा, आपण घेऊ तुला आईस्क्रीम, मग तू रडू नको. अहो बघा कसा करतोय. निदान एक तरी इच्छा पूर्ण करा ना त्याची. ठीक आहे करेन. त्याची इच्छा मी पूर्ण करेन. मी बाप आहे त्याचा. त्याच्या इच्छा पूर्ण करणार मी. फक्त एक चांगली इच्छा त्याने बोलून दाखवावी. मी पूर्ण करणार म्हणजे करणार. बाबा मला की नाही मस्त मॉलमध्ये जायचं, तिथे नाही पिझ्झा खायचा, त्या पिझ्झाचा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करायचा. एवढ्यासाठी मॉलमध्ये जायची काय गरज आहे? आपण घरात पिझ्झा बनवायचा आणि त्याचे फोटो तू अपलोड करायचे. घरात पिझ्झा कोण बनवणार? रानात पिझ्झा घेऊन जायचो मी. रानात. अच्छा म्हणजे ऑनलाईन ऑर्डर करायचे आणि तो पिझ्झा घेऊन रानात जायचे तुम्ही? नाही रे, ते ऑनलाईन फिनलाईन त्यावेळेला नव्हतं. तुझी आजी आहे का ना, आजी म्हणजे माझी आई. हा ती मला पिझ्झा बनवून द्यायची. पिझ्झा म्हणजे काय? अशी मस्त भाकरी बनवायची. भाकरीच्या अशी ह्या साईडला झुणका असायचा पिठलं पिठलं. ह्या साईडला कांद्याच्या पातीचा असा कांदा मस्तपैकी हिरवा. अशी चटणी असं मस्तपैकी असं फडक्यात बांधायची. अशी करकचून रानात जायपर्यंत त्याचा पिझ्झा तयार झालेला असा वडायचो ना फुरक्या मार. बस करा हो बाबा, बस करा. कधी पण विचारलं की आपलं तेच ते उदाहरणं देत बसता. किती चिंगटपणा करता. सारखे आपले तत्वज्ञान देत बसता. आम्ही नव्या पिढीचे पोरं बाबा. तुमचं हे गावठीपणा नाही चालणार आम्हाला. पैसा 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 काय मड्यावर घेऊन जाणार आहे का तुम्ही? मला तर वाटतं असा चंगट बाप असल्यापेक्षा नसलेला बरा. आई खबरदार मला आई म्हणलास तर. तू मला आई म्हणण्यापेक्षा या कष्टाळू पुरुषाची बायको म्हणून मी स्वाभिमानाने जगीन. कशाला मारलंस त्याला? काय चुकीचं बोलला तू? खरं तर त्याच्या इच्छा आकांक्षा, त्याला काय हवं नको मीच पुरं करू शकत नाही. हे बघ बाळा, जगातल्या प्रत्येक आईबापाला वाटतं की आपल्या पोराच्या सगळ्या इच्छा पुरा कराव्यात. मरमर मरत असतो आईबाप, धडपडत असतो. जगातल्या प्रत्येक आईबापाला वाटतं की आपल्या पोराच्या सगळ्या इच्छा पुरा कराव्यात. मरमर मरत असतो आईबाप, धडपडत असतो. आता माझंच बघ, मी सकाळी उठतो,
8:40ची लोकल पकडतो, तसल्या चेंगराचेंगरीत घुसतो. सकाळी 7 वाजता मी घरातनं बाहेर पडतो, रात्री 11ला घरी येतो आणि मला पगार फक्त 12,000 रुपये. त्या 12,000 मी फक्त गरजा पुऱ्या करू शकतो, मोठमोठे शौक नाही पुऱ्या करू शकत. हे एवढं सगळं धडपडतो कुणासाठी? तुझ्यासाठी. हे सगळे तू का म्हणे एम ठेवत नाहीस रे, की आपण शिकायचं, आपण मोठं बनायचं, नाव कमवायचं. मी तुझ्या इच्छा नाही पुऱ्या करू शकत बाळा, माफ कर मला. नाही बाबा, तुम्हीच मला माफ करा. मला माझी चूक कळली आता. हे मला फार उशिरा कळलं बाबा. सकाळीच मी ऑनलाईन व्हिडिओ गेम मागवला. हे जर आधी कळलं असतं तर तो मागवला नसता मी. हे बघ बाळा, तुला तुझी चूक कळली आहे ना आता. असू दे, तो ऑनलाईन व्हिडिओ गेम घेऊ आम्ही तुझ्यासाठी. ऑनलाईन प्रोडक्ट तुमचाच दिसतंय. हो हो, माझ्या मुलाचा व्हिडिओ गेम आहे त्यात. हा, इथं सही करा. आला बरं का व्हिडिओ गेम आला. किती रुपये झाले? फक्त 13,000. किती? 13,000. तो 13,000चा व्हिडिओ गेम मागवला. थांबा, अजून एक गिफ्ट आहे माझ्याकडनं तुला. काय बाबा? 1 मिनिट डोळे झाक. थांब. 13,000. वा, म्हणजे खूप छान वाटतं की कालच्या आणि आजच्या भागामध्ये हे छोटे छोटे सेलिब्रिटी आणि त्यांचे मोठे मोठे सेलिब्रिटी पालक या मंचावरती आलेले आहेत. ते सगळ्यांच्या बरोबरीनं आपण भेटणार आहोत. अर्थातच उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ